गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी चंदूर येथील पूरग्रस्तांचा चुकीचा सर्व्हे करून प्रशासनाने पूरग्रस्तांना अनुदानापासून वंचित ठेवलं आहे। याबाबत वेळोवेळी निवेदने देऊन पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने संतप्त पूरग्रस्तांनी बुधवारी पंचगंगा नदीत जलसमाधीचा इशारा दिला होता। परंतु पोलिसांनी नदीकडे जाणाऱ्या आंदोलकांना रोखून धरलं। तिथे किरकोळ झटापट झाली। त्यानंतर आंदोलकांनी नदीकाठावरच ठिय्या मारत आंदोलन केलं। त्या ठिकाणी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांनी भेट देऊन आंदोलकांना सोमवारपर्यंत फेर सर्व्हे करून न्याय देतो असे आश्वासन दिलं। त्यानंतर आंदोलन सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं। चंदूर येथील पंचगंगा नदीला ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं। शासनाच्या आदेशानुसार महसूल प्रशासनाने पूरग्रस्तांचा सर्व्हे करून अहवाल पाठवला, परंतु चुकीचा सर्व्हे झाल्याने मूळ पूरग्रस्त अनुदानापासून वंचित राहून पूरग्रस्त नसलेल्या काही जणांना लाभ मिळाला। त्यामुळे खऱ्या पूरग्रस्तांनी रोष व्यक्त करत अप्पर तहसीलदार कार्यालयावर ठिय्या आंदोलन करून निवेदन दिलं। तसेच फेर सर्व्हे करून खऱ्या पूरग्रस्तांना न्याय देण्याची आणि चुकीचा सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। याला महिना उलटला तरी प्रशासनाकडून काहीच हालचाल झाली नसल्याने संतप्त पूरग्रस्तांनी पंचगंगा नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता। दरम्यान पोलिसांनी नदीकाठावर सकाळपासूनच कडक बंदोबस्त तैनात केला होता। तसेच अग्निशमन दल व रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली होती। ग्रामपंचायतीपासून निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी नदीकाठावर रोखलं। त्यामुळे किरकोळ झटापट झाली। जोरदार घोषणा देत आंदोलकांनी तिथेच ठिय्या मारला। पोलिसांनी मध्यस्थी करत अप्पर तहसीलदारांना बोलावून पूरग्रस्तांशी चर्चा घडवून आणली। त्यामध्ये शेरखाने यांनी 2 तलाठी, 2 ग्रामविकास अधिकारी यांचे पथक नेमून फेर सर्व्हे करून शासनाकडे अहवाल पाठवून सोमवारपर्यंत न्याय मिळवून देतो, तसेच चुकीचा सर्व्हे करणाऱ्यांवर कारवाई करतो असं आश्वासन दिलं। त्यानंतर आंदोलकांनी सोमवारपर्यंत आंदोलन स्थगित केलं। आंदोलनात सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच स्वाती कदम, माजी सभापती महेश पाटील, संदीप कांबळे, संजय जिंदे, वैशाली पाटील, इरगोंडा पाटील, बापूसाहेब पाटील, शेखर आंबी, भाऊसाहेब देसाई आदींसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पूरग्रस्त व नागरिक सहभागी झाले होते।